काही क्षणांपूर्वीचा निकाल हाती आलेला आहे। CP राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। 17वे उपराष्ट्रपती होण्याचा मान CP राधाकृष्णन यांना मिळालेला आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये CP राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली आणि 452 मतांसह राधाकृष्णन यांनी विजय मिळवलेला आहे। बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार होते त्यांना 300 मतं मिळाली, तर CP राधाकृष्णन हे 452 मतांनी विजय झालेले आहेत। दोन्ही उमेदवारांमध्ये 152 मतांचा फरक आपल्याला दिसतो आहे। उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान झालं आणि त्यामध्ये CP राधाकृष्णन जे NDAचे उमेदवार होते त्यांना 452 मतं पडली, तर बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार होते त्यांना 300 मतं पडलेली आहेत। त्यामुळे एका मोठ्या मार्जिननं CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकलेली आहे आणि ते देशाचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत। अनेक दावे केले गेले, अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या, मात्र CP राधाकृष्णन हे 452 मतं मिळवत विजयी झालेले आहेत। मोठा विजय म्हणून याकडे पाहावं लागेल। महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले CP राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत। देशाचे 17वे उपराष्ट्रपती होण्याचा मान हा CP राधाकृष्णन यांना या निकालानंतर मिळालेला आहे। बी सुदर्शन रेड्डी आणि CP राधाकृष्णन यांच्यामध्ये ही लढत झाली। त्यामध्ये सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली, तर CP राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली। 452 मतांसह CP राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे। या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी दिल्लीतनं समोर येते। CP राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील। देशाचे 17वे उपराष्ट्रपती होण्याचा मान हा CP राधाकृष्णन यांना मिळालेला आहे। अगदी काही मिनिटांपूर्वीच राधाकृष्णन यांच्या विजयाची घोषणा दिल्लीमधनं करण्यात आली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शिवाजी काळे आपल्याला अधिक सांगतात। शिवाजी, CP राधाकृष्णन विजयी झालेत आणि एक मोठा फरक 452 मतं त्यांना मिळालेली आहेत। खरं तर गुरु, आपण जर पाहिलं असेल की काल रात्रीच या संदर्भात आपण पुढारी न्यूजवर वृत्त दिलं होतं की महाराष्ट्रातील खास करून काही खासदारांची मतं जी आहेत ती NDAला जाणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली होती। त्यानुसार तिची बातमी होती, अखेर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। आणि जी माहिती आता एका नेत्याशी जेव्हा NDAचे आम्ही बोललो त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मतं जी आहेत ती मिळालेली आहेत। साधारण गणित जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये 425 पर्यंत NDAचं गणित जे जात होतं ते पाहायला मिळत होतं। त्याच्यामध्ये YRCPचे 11 MP जर सपोर्ट केला तर असं ही गणित होतं। मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 450हून अधिकचा आकडा जो आहे तो करताना NDA पाहायला मिळत आहे। त्यामुळे जी सशक्त आहे, युनायटेड आहे असा जो आकडा सांगितला जात होता त्यामध्ये आता फूट पडल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही मोठी फूट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अगदी शिवाजी, ज्या पद्धतीने दावे हे अर्थातच विरोधकांकडून सुद्धा केले जात होते, ते सगळे दावे आणि सगळ्या शक्यता ज्या वर्तवल्या जातात त्या बघता आता इंडिया आघाडीला मोठा फटका, मोठा झटका या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणावा लागेल। अगदीच जी इंडिया आघाडी लोकशाहीसाठी, जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरतो असं सांगत होते, त्या इंडिया आघाडीने खऱ्या अर्थाने NDAला मतदान केल्याचं यामधून स्पष्ट होतं। महाराष्ट्राकडे या सगळ्या संदर्भामध्ये बोट जाताना पाहायला मिळते। महाराष्ट्रातील जे पक्ष सत्तेत नाहीये त्या पक्षाकडनं त्या पक्षाचे खासदार फुटल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतंय। त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीने त्या ठिकाणी सरकारच्या पक्षामध्ये मतदान टाकल्याचं या निमित्ताने आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। अगदी शिवाजी, पण या सगळ्या घडामोडी जेव्हा घडत होत्या तेव्हा CBIची एंट्री, त्यातून होणारे आरोप असंही सगळं झालेलं आहे। YSR रेड्डींबाबत सुद्धा ते सगळं म्हटलं गेलेलं आहे आणि तोही एक रोल आता अर्थातच काय प्रतिक्रिया येतात आपल्याला बघायच्यात, पण त्याच्यावरही चर्चा स्वाभाविकपणे होणार आहे। अगदी, कारण प्रेशर खाली एक गोष्ट आहे, दुसरीकडे मतांची चोरी, संविधानाचं रक्षण ही एक गोष्ट आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळत होती आणि सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे। इंडिया आघाडी ज्या पद्धतीने मांडत होती त्यामध्ये ही जी मतं फुटलेली आहेत ती नक्की कारण काय आहेत आणि दुसरीकडे जे पक्ष स्वतःचा पक्ष युनायटेड आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी अगदी शिवाजी, तुम्ही सोबत राहा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 29 मतं फुटलेली आहेत। इंडिया आघाडीची 29 मतं फुटली आणि ती NDAला गेलेली आहेत।
राधाकृष्णन यांना गेलेली आहे. 452 मतांसह राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे. अर्थातच याचा अर्थ असा निघतो की इंडिया आघाडीची 29 मतं फुटली. या अर्थातच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीसाठी हा मोठा झटका, इंडिया आघाडीच्या एकीसाठी हा मोठा झटका म्हणून याकडे पाहावं लागेल. पुढारी न्यूजनं कालच या संदर्भातलं वृत्त दिलेलं होतं की इंडिया आघाडीतली मतं फुटण्याची शक्यता आहे आणि ती मतं अर्थातच NDAकडे वळतील आणि त्या बातमीवरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. 452 इतकी मोठी मतं ही NDAला मिळालेली आहे. अर्थात त्यामुळे या निकालाचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल आणि या विश्लेषणासाठी मी थेट जातोय पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम सध्या आपल्यासोबत आहेत. अर्थातच मॅडम, पुढारीनं काल दिलेलं वृत्त आणि त्या वृत्तावरती आज झालेलं हे शिक्कामोर्तब आहे. 29 मतं ही इंडिया आघाडीशी फुटलेली आहेत. जे काही दावे केले गेले, ज्या काही वल्गना केल्या गेल्या, त्यानंतर आता मोठा झटका इंडिया आघाडीला या निकालाअंती बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने जी रणनीती आखली होती ती रणनीती यशस्वी झालेली दिसते. खरं तर इंडिया आघाडी या निवडणुकीमध्ये आम्हाला जास्त मतं मिळतील, अंतरात्म्याचा आवाज ऐकून खासदार मतदान करतील अशा वल्गना करत होते. पण त्यात काही अर्थ नाही आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने अंतरात्म्याचा कौल घेत काही जास्तीची मतं मिळवलेली आहेत हे स्पष्ट दिसतंय. एक असाही अंदाज व्यक्त केला जात होता की यातली महाराष्ट्रातली एक साधारण 4 ते 8 मतं फुटलेली असतील. गुप्त मतदान असल्यामुळे ते शोधणं तर शक्य नाही. पण पुन्हा एकदा मोदींनी आपला या मतदान प्रक्रियेवरचा जो काय विश्वास आहे किंवा जी काय पकड आहे ती सिद्ध केलेली दिसते. नेमकी मतं कोणाची फुटली हे शोधणं आता इंडिया आघाडी समोरचं आव्हान ठरणार आहे. अगदी मृणालिनी मॅडम, आता आज जो निकाल आपल्या हाती आहे या क्षणाला, त्याच्यावरती बोलताना याचंही विश्लेषण करावं लागणार आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी घेऊन जातो, कुठलीही निवडणूक असो, कितीही चांगल्या पोझिशनमध्ये आपण असो, तरीसुद्धा कुठलीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. त्यासाठीच्या ज्या काही वाटाघाटी करणं, ज्या काही स्ट्रॅटेजी आखणं शक्य आहे त्या करायच्या आणि त्याचाच हा विजय म्हणून याच्याकडे बघावं लागेल. अगदी बरोबर आहे. ज्या रीतीने धनखड यांना राजीनामा द्यावा लागला किंवा प्रकृतीची कारणं सांगत त्यांनी तो दिला, तो काहीसा भारतीय जनता पक्षाच्या पोलादी पकडीला अस्वस्थ करणारा होता. आता राजीनामा तर दिलाय पण पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान होतं. मधल्या काळामध्ये राहुल गांधी यांनी मतचोरीचे वगैरे जे आरोप केले होते त्यामुळे भारतातलं नागरिक मन जे आहे ते अस्वस्थ झालंय की काय असं वाटत होतं आणि परसेप्शनच्या लढाईत भारतीय जनता पक्षाला त्यामुळे आमच्याकडचे नंबर्स आमच्या शक्तीपेक्षाही जास्त आहे हे दाखवणं आवश्यक होतं. आपण महाराष्ट्राबद्दलही थोडं बोलू. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत ते आता उपराष्ट्रपती होत आहेत. अशीच संधी शंकरदयाल शर्मा यांना पण मिळाली होती. ते राज्यपाल असतानाच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि त्यात ते निवडून आले होते. आज आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, CP राधाकृष्णन राजभवनात असतानाही काहीशी पॉलिटिकल विधानं पण करायचे. त्यांनी आल्या आल्या पहिलं विधान केलं होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून झालोय, ते नसते तर आज आपण हिंदूही राहिलो नसतो. त्यामुळे हिंदुत्वाचा जयघोष करणारा एक नेता राजभवनातून आता उपराष्ट्रपती भवनात गेलेला आहे. त्यांच्यावर राज्यसभेचं कामकाज चालवायची जबाबदारी राहील. अगदी आपण आठवण करून दिली. मराठीच्या मुद्द्यावरही त्यांनी अर्थातच राष्ट्रीयत्वाचा मुद्दा मांडलेला होता. धन्यवाद नानिवडेकर मॅडम या सगळ्या विश्लेषणासाठी. तर या क्षणाची मोठी अपडेट, CP राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले.